लॉंग व्हिडिओसाठी थंबनेल कसं बनवायचं आज आपण शिकणार आहोत। प्ले स्टोअरमधून VN ॲप डाउनलोड करून घ्या। VN ॲपमध्ये जा। VN ॲपमध्ये गेल्यानंतर डिफॉल्ट आणि प्लसवरती क्लिक करा। डायरेक्टली सेव्ह ऑप्शनमध्ये जातं, प्रोजेक्ट सेव्ह होतो। आडवा मोबाईल धरून एक छान असा तुमचा फोटो काढून घ्या। आजूबाजूचं जे बॅकग्राऊंड आहे आपल्या फोटोचं ते पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे जो फोटो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्या फोटोसमोरील पुढचा भाग जो आहे इनपुट तो डिलीट करून टाका तुम्ही, आणि जो फोटोचा भाग आहे तो सिलेक्ट करा आणि कटआउट म्हणून ऑप्शन येतं, खालच्या बाजूला ऑप्शन येतं बघा, तिथे सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर प्रोसेसिंगला जातं थोडंसं, आणि प्रोसेसिंगला गेल्यानंतर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या स्ट्रोकनी हायलाईट करू शकता तुमच्या फोटोला। आजूबाजूचा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो आणि फक्त तुमचा फोटो दिसायला लागतो। कोणतेही ॲप यूज करत असताना प्रत्येक जे आहेत त्यामध्ये दिलेले फंक्शन आहेत ते यूज करून बघायचे, स्वतः यूज करून बघायचे, तरच तुम्हाला कळेल, नाहीतर मी कितीही सांगून तुम्हाला कळणार नाही। जोही तुम्हाला हायलाईट कलर तुमच्या फोटोला लावायचा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जेही तुमच्या थंबनेलवरती लिहायचं आहे ते टेक्स्टमध्ये जाऊन लिहायचं आहे। टेक्स्ट ऑप्शनमध्ये जाऊन थंबनेल तुम्हाला जेही तुमचं लिहायचं आहे टायटल ते तुम्ही लिहू शकता। थोड्या थोड्या ओळी लिहायच्या, 2 शब्द लिहायचे, स्टॉप करायचं, परत खालच्या बाजूला 2 शब्द लिहायचे आणि अजून खालच्या बाजूला 2 शब्द, असं वेगवेगळे कलर्स तुम्हाला लावायचे आहेत। म्हणजे एकदमच संपूर्ण एकाच याच्यामध्ये लिहायचं, जसं की यूट्यूबर होणे आपल्याच्याने शक्य नाही हे लिहायचं आहे। तर आधी मी फक्त 2-3 शब्द लिहिले आणि त्याला कलर लावलेला आहे। तुम्हाला हवा तो कलर तुम्ही लावू शकता। सगळे ऑप्शन्स आहेत तिथे बघा, कलरचं ऑप्शन दिसतंय ना, तिथं टच करायचं आणि तिथून तुम्ही कलर्स चेंज करू शकता। तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याला तुम्ही कलर लावू शकता। हे बघा, निळा कलर मी लावलेला आहे। त्यानंतर जोही कलर लावलेला आहे त्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याला अजून हायलाईट जे आहे ते करू शकता तुम्ही, म्हणजे स्ट्रोक करू शकता। स्ट्रोक हे ऑप्शन येतं, म्हणजे जे लिहिलेलं आहे त्याला अजून आउटलाईन येते एक प्रकारची। म्हणजे हे सगळं आहे ना, तुम्ही केलं ना, एडिट करायचा प्रयत्न केला ना तर येऊन जातं, काय फार अवघड नाही आहे। असं 3दा लिहायचं आहे तुम्हाला, म्हणजे एकदमच मी पूर्ण लिहिलं आहे का बघा, यूट्यूबर होणे आपल्याच्याने शक्य नाही असं वाटतंय ना, तर हे सर्व मी एकदम लिहिलं आहे का नाही, आधी फक्त यूट्यूबर होणे आपल्याच्याने एवढंच शब्द लिहिले आणि त्याला कलर लावला, त्यानंतर शक्य नाही एवढंच लिहिलं आणि त्यानंतर खालचं वाक्य लिहिलं। म्हणजे काय की थोडं थोडं लिहायचं आहे आणि वेगवेगळे कलर लावायचे आहे, आपल्या मनाने लावायचे आहे, जे कलर एकदम उठून दिसतील असे लावायचे आहे। जे लिहिलेलं आहे त्याला मोठं किंवा छोटं असंही आपण हे करू शकतो, साईज करू शकतो त्याची। तर एकदम सोपं आहे VN ॲपमध्ये तुम्ही थंबनेल क्रिएट करणं। जे लिहिलेलं आहे त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट घेतलेला आहे बघा मी, आणि स्क्रीनशॉट घेतलेला जो स्क्रीनशॉट आहे त्याला आपण क्रॉप करायचा आहे। किती सिंपल आहे बघा। आता मी इथे क्रॉप करते, याला स्क्रीनशॉट काढला, मी जे लिहिलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि त्याला सोप्या पद्धतीने आपण काय करायचं, फक्त थंबनेल इतकाच भाग आपल्याला घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे थंबनेल बनवून रेडी आहे। फार काहीसुद्धा अवघड नाही। सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारचं थंबनेल बनवायला शिकलात तरीही तुमचं ज्या चॅनलचं आहे थंबनेल जे आहे ते उठून दिसतील आणि लोकांपर्यंत तुमचे लॉंग व्हिडिओज पटकन जायला मदत होईल। आणि आता ह्याच VN ॲपमध्ये आपण आपला व्हिडिओसुद्धा एडिट करू शकतो। बघा, मी आधी थंबनेल बनवून घेतलं, आता मी व्हिडिओ एडिट करते। VN ॲपमध्ये जायचं, प्लसवरती क्लिक करायचं, डिफॉल्ट आणि प्रोजेक्टमध्ये सिलेक्ट करायचं। प्रोजेक्टमध्ये सिलेक्ट केल्यानंतर जे काही आपण तयार केलेल्या फाईल्स आहेत, म्हणजे जे तयार केलेले व्हिडिओ आहेत बघा, 2 व्हिडिओ मी तयार केलेले आहेत, म्हणजे 2दा मी शूट केलेले आहेत। तर त्या दोन्हीही जे हे आहेत ते सिलेक्ट करून घेतलेले आहेत व्हिडिओ। सिलेक्ट केल्यानंतर जो आपल्याला नको असलेला भाग आहे तोही तुम्ही स्प्लिट करून तो भाग डिलीट पण करू शकता। बघा, कैचीसारखं जे ऑप्शन दिसते ना तिथे सिलेक्ट करायचं आहे आणि तिथून तुम्ही डिलीट पण करू शकता। सगळे ऑप्शन्स तुम्ही स्वतः यूज करायचे आहे तरच तुम्हाला जमेल, नाहीतर जमणार नाही। त्यामुळे एकदा आपण स्वतः एडिट करायचं। तर बघा, व्हिडिओसुद्धा इथे एडिट करू शकतो आपण। संपूर्ण व्हिडिओ छान असा ऐकायचा आहे पहिलं, की आपलं काही चुकलं आहे का, चुकलेला भाग आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे। आणि एडिट केल्यानंतर आवाज देखील वाढवू शकता तुम्ही। जे व्हिडिओ आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि इथून बघा ऑडिओ जो आवाज आहे तो पण वाढवू शकतो, आणि
व्हिडिओचा ओरिजिनल आवाज जर आपल्याला म्यूट करायचा असेल तर म्यूट पण करू शकता आणि दुसरा आवाजसुद्धा देऊ शकता. त्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे म्हणजे सेव्ह करायची आहे फाईल. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओज क्रिएट करू शकता.